9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, कारण 9 वाजता पहिला चेंडू पडणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, खास करून ट्रिपल एसच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व GTC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत, सर्वांचं मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत गोरसई, मुरलीधरजी केनिंग, त्याचबरोबर जय बजरंग गोरसईची संपूर्ण टीम, MK ग्रुप व जय बजरंग गोरसई यांचे संपूर्ण ज्याने अपार मेहनत घेतलेली, यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना होईल. टॉसही झालेला आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आपण अनुभवतोय आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आई वज्रेश्वरी निंबावली वर्सेस जय हनुमान पोगाव या दोन संघादरम्यान. तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली कामगिरी सकाळच्या सत्रापासून आत्तापर्यंत आपण पाहत आलोय आणि त्याच्या जोरावर अजून एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. तर पाहूया आजच्या दिवसातून कोणता संघ क्वालिफाय होईल, पोगाव की निंबावली, निंबावली की पोगाव. नक्कीच आज अतिशय उत्कृष्ट कामगिरी आमचे जे तिन्ही पंच जे आहेत, खास करून सिनियर पंच फारुखजी बारडी, त्याचबरोबर शकीलजी कोटी, अजिम हमदुल्ले यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली आणि नेहमीच करीत असतात. मग ते सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो, सातत्याने ते सातत्य ठेवलेले, अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. उत्कृष्ट समालोचन आज माझ्यासोबत संदेश वखारे, त्याबरोबर सुनील पवार यांनी केलेले आहे. अतिशय स्कोरिंग करतायत जयेश तांगडी. त्याचबरोबर JTCची देखील प्रशंसा केली जाईल, ज्या प्रकारे हे थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. नेहमीच तालुका क्रिकेटचा विचार केला तर किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज असेल, त्यानंतर GTC असेल, BTC असेल, टेनिस क्रिकेट असेल, चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर DJ रॅक्स यांची देखील प्रशंसा होईल. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू आपण पाहतोय, विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बेट झालाय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नव्हता, चेंडू निर्धाव निघून गेलाय. मागच्या सामन्यामध्ये जरूर आपण एक बिगेट पाहिला होता पहिल्या षटकामध्ये प्रशांतच्या बॅटमधून, मात्र यावेळेस प्रशांत बेट झालाय. बिगेट करण्याची संधी निश्चितच पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेषतः आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत, मात्र चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, या सिटीज 2 रन्स, 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने स्वतःचं तसे संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज प्रशांत. आई वज्रेश्वरी निंबावली वर्सेस जय हनुमान पोगाव या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी हारल्यानंतर निंबावली संघ फलंदाजी करतोय. यावेळेस प्रहारचा लाय चेंडू हवेत, झेल खाली सागर पाटील, यस इज गॉन, पहिला गडी बाद. विशाल झालाय. बिगेट करण्याची प्रयत्नात मात्र आपण पाहतोय परतावं लागेल त्या ठिकाणी प्रशांतला. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे हा झेल संपन्न केला गेलाय. सागर पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. निखिल हा देखील एक चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी वारंवार त्याच्या बॅटमधून आपण पाहत आलोय. मात्र या सामन्याच्या माध्यमातून अशा अपेक्षा असतील संघाला, एक चांगली फलंदाजी करावी, एक चांगलं टोटल धावफलकावर दाखवावं लागेल. कारण आपण समोरचा संघ आहे पोगाव, या संघामध्ये जर विचार केला तर चांगले फलंदाज आहेत. बिगेट करण्याचा प्रयत्न, बीट केला जातोय फलंदाजाला, चेंडू निर्धाव निघून गेलाय. सुरेख षटक हाताळतोय आतापर्यंत गोलंदाज ज्ञानेश्वर शेलके. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू ज्ञानेश्वर बोलतोय. यावेळेस जोरदार प्रहार, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक झेल खाली, यस इज गॉन, अजून एक गडी बाद.
असेल संघाला. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 2. तर आई वज्रेश्वरी निंबवली या संघाला अक्षय केने यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अक्षय. गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. यावेळेस प्रहारचा लाईव्ह फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. यस, चेंडू निघून गेलाय सीमारेषेबाहेर. चौकार. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा धावफलकावर आहेत. सुरेख षटक त्या ठिकाणी फेकलं गेलंय. ज्ञानेश्वर शेळके या गोलंदाजाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलंय गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके याने. यस गवली सर, काय म्हणाल या षटकाविषयी? अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली होती आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये खरं तर पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी करण्यासाठी कल्पेश राईट आर्म. याला पुन्हा एकदा हवा यात्रा. चेंडू हवेत. तुषार हे पहा, हे कॉलिंग फार महत्वाचं असतं. हे महत्वाचं असतं कॉलिंग. तुषार खरं तर सज्ज झाला होता. शेवटच्या क्षणी कॉलिंग केलं आणि संधी दिली दुसऱ्या सहकार्याला झेल घेण्याची. अतिशय चांगली कॉलिंग झाली होती. झेल संपन्न केला गेला त्रिमूर्ती याच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान ज्ञानेश्वर शेळके याच्यासाठी आमचे परममित्र आमचे साथी समालोचक आदित्य जाधव ॲमेझॉन कंपनीमधनं शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा वलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. मानवंदना देऊन 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? यस, मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 3 गडी बाद 8. सुरेख षटक आपण पहिलं आणि त्याच्याच जोरावर आतापर्यंत मजबूत स्थिती पाहायला मिळते जय हनुमान पोगाव संघाच्या माध्यमातून. आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर या दोन्ही संघांनी फार आकर्षित केलाय. चांगला खेळ या ठिकाणी दाखवलाय. व्हेरी प्रेटी. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुल केलाय. अतिशय सुरेख झेल. व्हाट अ कॅच. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा झेल संपन्न केला होता. पुल केला होता. मात्र त्यानंतर आपण सीमारेषेलगत पहिला सागर पाटील क्षेत्ररक्षक होते. आधी स्लिप झाले आणि त्यानंतर मात्र अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी संपन्न केला गेलाय. वाडा कॅच. सुरेख झेल सागर पाटील. अप्रतिम झेल बघायला मिळाला होता. कॅचेस विन द मॅचेस हे फार महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं की कॅचिंग प्रॅक्टिस बघायला मिळते की काय, कारण आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले, झेलबाद झालेले आहेत. आबुसफोड खाडी संघ अशा रीतीने पराभूत झाला होता. या संघाने जवळपास हवा यात्रेचा प्रयत्न केला होता. सातत्याने हवेत फटके खेळले होते, त्यात यश आलं नव्हतं.
मॅचेस झेलच्या स्वरूपात बाद झाले होते अबोस्फोट खाडी संघाचे. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. शुभ जवळपास 3 फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलंय. 0वर बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 2 या धावसंख्येवर बाद झाला होता, दुसरा 0, तिसरा 6 धावसंख्येवर, चौथा 0 आणि पाचवा फलंदाज 0वर बाद झालेला आहे. यस हाराकिरी केलेली आहे जवळपास. सलमान खान यांचं एक चित्रपट आणि त्या चित्रपटामधील एक गाणं या ठिकाणी आठवण झाली. तू चल मैं आया मैंने प्यार किया. तर पाचवा गडी या ठिकाणी बाद झाला आहे. आणि त्या दरम्यान राहुल पाटील मॅन फ्रॉम चाविंद्र यांच्या माध्यमातून पोगाव संघाला विशेषतः तुषार शिल्केसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद राहुल पाटील. तर कल्पेश देखील चांगली गोलंदाजी दाखवतोय. षटक क्रमांक दुसरं ज्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र नवीन फलंदाज प्रभाकर खेळपट्टीवर आलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख फटका. अक्का गोला उचल के बोला हा षटकार. खरं तर या फटक्याची आवश्यकता होती, कारण जितका जबरदस्त मानसिक दबाव निर्माण झाला होता आई वैद्यश्री निंबोली संघावर, आणि हा जो षटकार आहे थोडासा होईना या दबावातून बाहेर पडण्यासाठी या षटकाराचा प्रयत्न होईल. अगदी बरोबर म्हटलं. दबावातून बाहेर निघेलच त्याचबरोबर आत्मविश्वास देखील वाढेल आकाश या फलंदाजाचा. आणि आकाश या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण 3 चेंडूवर 3 षटकार ठोकताय तर चेतन पाटील सावंते यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला होता. एकदा कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 15 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक ज्या षटकामध्ये 2 गडी बाद 6 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 3 गडी बाद 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज कल्पेश याने. मात्र यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित 12 चेंडू आणि या 12 चेंडू मागे आई वज्रेश्वरी निंबावली संघ कुठपर्यंत मजल मारेल व त्या उलट पोगाव संघ आई वज्रेश्वरी निंबावली संघाला कुठपर्यंत रोकेल आपण ऐकूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर गवली सरांच्या आवाजाने. धन्यवाद संदेश वखारे. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण फक्त 15 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि तिसरं षटक घेऊन येतोय अविनाश शेळके. शेळके ब्रदर्स बघायला मिळतात या संघातून खेळताना. सुदर्शन, ज्ञानेश्वर, तुषार, अविनाश असे शेळके ब्रदर्स. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ जाते तो वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. संदेश आपण पाहतोय ज्याप्रमाणे, आणि खरं या ठिकाणी मात्र बॅकअप केलं जात नाहीये. ओव्हर थ्रो आणि 2 धावा मिळत आहेत. यस, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र ओव्हर थ्रो झाला आणि त्याचं रूपांतर दुसरी धावामध्ये केलं गेलंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावर. 17 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खास करून सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ट्रिपल एच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व GTAच्या माध्यमातून यूट्यूबवर स्पर्धा पाहत आहेत त्यांचं या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुरलीधरजी केणे यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. नशा फटका खेळला, चेंडू हवेत आहे. स्वतःला झोकून दिलं होतं. चांगला प्रयत्न केला झेल गेल्याचा, मात्र यश आलेलं नाही. स्वतःला झोकून दिलं होतं तुषार याने. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19.
आई वज्रेश्वरी निंबोली विरुद्धचे हनुमान पोगाव या दोन संघामधील आपण सामना पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर आई वज्रेश्वरी निंबोली संघाने फलंदाजीला प्रारंभ केला आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. निम्मा संघ गारज झालेला आहे. धावसंख्या आहे 5 बाद 19. आकाश अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत निंबोलीच्या सहकार्यांच्या. फुलटा चेंडू स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टायमिंग साधता आलेलं नव्हतं. फटका चांगला होता, टायमिंग मात्र साधता आलेलं नव्हतं. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या होते 20. यस, तर त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी त्याचबरोबर पोगाव संघासाठी उंबाटेवरनं शुभेच्छा येत आहेत निकम पाटील यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद निकमजी पाटील. अविनाश जवळपास 10 ते 12 पावलांचं रनअप खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. प्रभाकर याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यार मात्र फक्त हलक्यातने खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. फक्त एकच धाव मिळेल. प्रभाकर थोडासा इंज्युअर्ड आहे, पूर्णपणे फिट नाही आहे, पण तो संघाची निकट पाहता त्याने फलंदाजीसाठी येण्याचा जो प्रयत्न केला. थोडासा पूर्णपणे फिट नाही आहे प्रभाकर. यस, प्रभाकर फिट नाहीये. त्याचबरोबर आज जी आपण या सामन्यामध्ये फलंदाजी पाहतोय निंबवली संघाची ती देखील फिट नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. त्या ठिकाणी तैनात आहे तुषार. भिंत जेणून पोगाव संघाची क्षेत्ररक्षणाची भिंत ज्याला संबोधलं त्या तुषार त्या ठिकाणी सज्ज आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. यस, वॉल ऑफ पोगाव तुषार शेलके. धावसंख्या 1 ने वाढते 22. अविनाश राईट आर्म याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डाव्या स्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच अजिम हमदुल्ले यांचा इशारा येतोय. वाईड बॉल. एक अवंतर धाव आणि धावार्थ धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 23. तिसरं षटक हे मार्गस्थ. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. नाणेफेक हरल्यानंतर आई वज्रेश्वरी निंबवली संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. 5 बाद 23 ही धावसंख्या आहे. अविनाश तिसरं षटक. फुटला चेंडू पुन्हा टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू फाईनली कडे शॉर्ट फाईनलीला चेंडू आलेला होता. तोपर्यंत फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर सरासरी बघितले 8च्या सरासरीने 24 धावा जमवलेल्या आहेत. निम्मा संघ गारज झालेला आहे. संदेश काय वाटते? अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि समोर संघाला जर लक्ष द्यायचं असेल, एक चांगलं लक्ष मित्र म्हणजे चॅलेंजेबल लक्ष देणं तेवढंसं सोपं राहणार नाही, कारण 24 धावा झाल्या आहेत. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण एक चांगल्या प्रकारचं लक्ष जर सेट करायचं असेल तर शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी किती धावा पटकावल्या हव्यात? तेच आपण या संपूर्ण 3 षटकांचा विचार केला तर एक चौकार एक षटकार वगळता बाकी सर्व ज्या धावा आलेल्या आहेत त्या एकेरी दुहेरी धावा आलेल्या आहेत. मात्र हे संघासाठी अपेक्षित नसेल, कारण एक तगडा संघ समोर आहे. ते लक्षात घेता बिगिट मोठे फटकेबाजी या षटकामध्ये निश्चितच दाखवावी लागेल. अंतिम षटक सुदर्शन येतोय. त्याचा सामना करण्यासाठी प्रभाकर सज्ज होणार आहे. पहिल्या चेंडू जागेवरनं फटका खेळण्याचा सदागोपन रमेश भारताचा जो फलंदाज होता अशा प्रकारचा फलंदाजी करायचा. वर्ल्ड कप 99ला जेव्हा मास्टर ब्लास्टर त्या सामन्यामध्ये खेळले नव्हते तेव्हा सदागोपन रमेशला संधी मिळाली होती आणि अशा प्रकारचे फटके सदागोपन रमेश खेळायचा जागेवरनं. येस, बिगिट साठी तुमचं फुटवर्क फार महत्वाचं आहे. अचूक टायमिंग देखील तेवढंच महत्वाचं आहे. ते या ठिकाणी दाखवावं लागेल आणि त्याच्या जोरावर बिगिट जर आले तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. सुदर्शन राईट आर्म याला तर गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळायला. चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला. त्रिमूर्ती त्या ठिकाणी सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय का बघायचा आहे. फलंदाज धावबाद. सहावा फलंदाज बाद झाले. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर एक समाधानकारक धावसंख्या, चॅलेंजेबल स्कोर म्हणता येणार नाही, समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल.
सुदर्शन शॉर्ट रन अप. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंच शकील कुठे इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या होते 27. सुदर्शन याला पुन्हा एकदा टायमिंग सत्ता आलेली नाही. धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय का बघायचं आहे, मात्र नेम साधला जात नाही. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते 28. सुदर्शन शॉर्ट रन जवळपास 2 ते 3 पावलानं गोलंदाजी करतोय. अगदी नरेंद्र हिरवाणीच्या अंदाजामध्ये गोलंदाजी करतोय. याला त्या बिग हिट डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. डॉक्टर गवळी सर, आपण जर विचार केला तर मागच्या चेंडूवर ओव्हर थ्रो झाला होता आणि त्यावर दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला होता फलंदाज राज याने, आणि तो नकार का दिला होता हे त्वरितच दाखवून दिले. पुढच्या चेंडूवर षटकार ढोकलाय. अजूनही शेवटचा चेंडू आहे. बॅक टू बॅक आणि आकाश याने आकाशी फटके मारले, ते सीमारेषेच्या बाहेर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. राज याने मारलेले आहेत 2 षटकार आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. 40 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात राजाच्या बॅट मधून. यावेळेस बीट केलं जातोय फलंदाजाला. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 4 नॉट. 40 धावा धावफलकर झाल्या आहेत. 41 धावांचं लक्ष्य असणार आहे. तर 41 धावांचं लक्ष. मित्रांनो, उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. पहिला सामना होणार आहे तो अमित सावंत विरुद्ध पवन सेलार. बरोबर 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना बंद्रा मारुती कालेर विरुद्ध आरडी ओळी. तिसरा सामना वीर तानाजी दापोळे विरुद्ध गंगामाता गोंदवली. चौथा सामना पिंपलास 11 विरुद्ध गावदेवी ओवळी. त्यानंतर सामना असेल गावदेवी भिनार विरुद्ध जेआरी नांदोळी. त्यानंतर उद्या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो होईल तो 21 पिंपळनेर विरुद्ध बॉयप्रेम केवणीदेवी. अनिल सावंदे व पॉवर सेलार हे जे 2 संघ आहेत, दोन्ही संघांनी 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, कारण हा सामना बरोबर 9 वाजता सुरू होईल. रणजित आपण लगेच शेतक्षण लावून घ्यायला विनंती असेल आणि सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. पाहतोय आपण 41 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे आणि काय दमदार फलंदाजी अंतिम षटकामध्ये पाहिली आपण. खास क्रमांक 8 वर राज यांच्या बॅटमधून लागोपाठ 2 षटकार खेचले होते. चला लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. जेवणमान पोगाव संघाचा संगणक चला आपण, कारण की आपल्याला फलंदाजी करायची आहे. तब्बल जे आव्हान आपण पाहतोय 41 धावाचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. येस, कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुनील पवार, पॉवरफुल कॉमेंटेटर, वेलकम. थँक्स सर. येस पवार सर, आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये जे 2 षटकार आले आणि त्यापासून 40 धावा धावफलकर झाल्या. 41 धावांचं जे लक्ष्य आहे, एक सन्मानजनक टोटल पाहायला मिळते डॉक्टर गवळी सर, कारण या टोटल पासून निश्चितच फाईट करेल आई वज्रेश्वरी निंबवली संघ. पण हे विसरून चालणार नाही संदेश वगैरे आपण, कारण जर्मन पोगाव संघाने हाय स्कोरिंग सामन्याचा पाठलाग अतिशय चांगल्या रीतीने केलेला आहे. खास करून आज आपण बघितलं की तुषार शेळके यांनी सुद्धा क्लास फटके मारलेले आहेत. त्रिमूर्ती यांनी सुद्धा हवाई यात्रा केली, चांगले फटके मारले आहेत.
आणि काय चांगली फलंदाजी केलेली आहे. सागर यांनी सुद्धा एक चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. त्यामुळे सांघिक कामगिरी चांगली झाली आहे. पण हे विसरून हा सामना सुद्धा रंगतदार असताना बघायला मिळेल. पण त्याचं कारण महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आई वज्रेश्वरी निंबवली संघाच्या गोलंदाजाने चांगल्या प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर सांगितलं, आपण पूर्णपणे सहमत आहे. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा किंवा 2 विकेट जर प्राप्त केले आणि तर सामन्यात रंगत निर्माण करू शकतो हा संघ. आणि इथून मात्र ज्या प्रकारे आपण तुषारची खेळीचं कौतुक केला दिवसभरामधून, अतिशय क्लास फलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्ले षटकामध्ये. काय सुपर हिट फटकेबाजी तुषारच्या माध्यमातून. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय राजा. तर सलामीचा फलंदाज पोगाव संघाच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्यासाठी तुषार. एक क्लास फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून तो म्हणजे तुषार. पाहूया तुषारसाठी क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट सोबतच एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि शॉर्ट थर्डमॅन. ऑनसाईडचं जर पाहिलं आपण प्रभाकर पाहतो यांना आपण मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन, त्यानंतर फाईन लेग आणि स्कोर लेग अशा प्रकारे इथे मात्र मारा करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राजा. चला आपण वेळ कमी घ्या, विनंती आपल्याला. 41 धावाचं आव्हान प्रति षटकामागे 10 पेक्षा जास्त सरासरी पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलेला आहे. टायमिंग परफेक्ट नव्हती. शॉर्ट पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेनी खातं उघडतोय फलंदाज तुषार आपलं स्वतःचं आणि संघाचं. 41 धावाचं लक्ष स्वीकारायचं आहे. तर मित्रांनो आपण पाहतायत जय बजरंग व सरपंच चषक 2020 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला शेवटचा पर्वत आणि शेवटच्या पर्वतला शेवटचा सामना. टॉप एक संघाच्या दिवसात कुठला निघाले पाहिजे. ज्या प्रकारे अंतिम लढत पाहतो आजच्या दिवसातली 2 दिग्गज संघामध्ये 41 धावाचं लक्ष स्वीकारायचंय पोगाव संघाला. या स्पर्धा खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता. टर्न केल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एक धाव सागर व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या 2. आणि ज्या प्रकारे गवली सरांनी विवरण केलं की सागर एक अतिशय क्लास आहे आणि 1-2 फटके घेतो चांगली, पण ती मोठी खेळी करण्यात आपण आतापर्यंत यश प्राप्त केलं नाही. पण या सामन्यामध्ये त्याच्याकडून खूप काही अपेक्षा असेल संघासाठी. गोलंदाज सज्ज होतोय यावेळेस पात्र अतिशय वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बीट होतोय. अशीच गोलंदाजीचा मारा करावा लागेल इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल. वेगवान चेंडू होता. पॉवर प्लेचं पहिले षटक राजा एक चांगलं षटक हाताळताना आपण पाहतोय. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू फुल टॉसवर हा फटका आहे. स्कोरली क्रिजनकडे हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम गेल आणि इथं मात्र मोठा हादरा बसतोय पोगाव संघाला तुषारच्या स्वरूपात. आणि जिथं गवली सर तुम्ही स्वतः सांगितलं होतं की आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण लोअर फुलटॉस हा घातक चेंडू ठरल्या गेले या संपूर्ण दिवसामध्ये. त्याचा एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण. लोअर फुलटॉस चेंडू खाली जात होता, त्याला मात्र स्कोरलीच्यावरून भिरकावून देण्याच्या नादामध्ये छेल बाद होतोय. अगदी बरोबर आहे सुनील पवार. लोअर फुलटा चेंडू असतो त्यावर जर मोठा फटका खेळायचा असेल तर ताकदीचा वापर खूप करावा लागतो. लोअर फुलटा चेंडूचं वैशिष्ट्य असं आहे की मोठा फटका जर खेळायचा असेल ताकदीचा वापर करावा लागतो. क्लासपेक्षा ताकदीचा वापर जास्त करावा लागतो तरच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. धावसंख्या धावफलकावर स्थिर पाहतोय आपण. 2 एका गडीच्या मोबदल्यामध्ये काय धमाल आणि कमाल हा षटक हाताळतोय गोलंदाज तो म्हणजे राजा. पुढचा चेंडू पण या स्पर्धा परत फुल टॉस व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र सागर पूर्ण करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पद आपण 3 एका गडीच्या मोबदल्यामध्ये 41 धावाचं लक्ष स्वीकारायचं आहे. इथून मात्र गवळीसर धमाका करावा लागेल. एक तरी मोठा फटका घ्यावा लागेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण की शेवटचा चेंडू असेल. धावपलकर फक्त धावा आहेत 3 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होताना अप्रतिम भेदक मारा पाहतोय आपण. पहिले षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. राईट अमोर द विकेट. डेथ बॉलचा इशारा करताना पंच पाहतोय आपण. धावसंख्या 3 आणि एक आव्हानात्मक धावसंख्या आहे 41 अशा स्थितीमध्ये. गोलंदाज सज्ज होताना तो जर क्षेत्ररक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही, त्याच प्रकारे मारा करेल का इथं मात्र गोलंदाज राजा. पात्र सरळ बॅटने फटका आहे. फसतोय एक्स्ट्रा कव्हर कडे अप्रतिम गेल आणि अजून एक फलंदाज या षटकामध्ये मात्र फेल.
पुन्हा एकदा पवार फुलटा चेंडूवर पुन्हा फलंदाज बाद झालेला आहे. फुलटा चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. थोडंसं उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि फुलटा चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न खरं तर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर दिशेने खेळायचं होतं. चेंडू मग थोडासा मिड ऑफ जो वाईडिश आहे त्या ठिकाणी गेलेला आहे आणि झेलबाद झालेला आहे त्रिमूर्ती. आणि ज्या प्रकारे अपेक्षा होती की पहिल्या षटकामध्ये राजा आपल्या संघाला वापसी करून देईल काय, इथं मात्र कमाल आणि धमाल गोलंदाजी प्रदर्शन करताना पहिल्या षटकामध्ये कम खर्चीला आणि फुल चर्चीला हा षटक ठरणार आहे. या सामन्यासाठी ज्या प्रकारे 2 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या, अतिशय अप्रतिम षटक हाताळलं गेलं. आता मात्र थोडंसं अवघड कठीण आव्हान वाटतोय. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला आपण तर तब्बल 38 धावाची आवश्यकता आहे येणारे 18 चेंडूमध्ये. काय सामना रंगतोय इथं मात्र पाहतोय आपण थरारक सामना पोगाव विपक्ष निंबवली या दोन्ही संघादरम्यान. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला इथं मात्र कल्पेश आणि सागर अजून खेळपट्टीवर आहे. सागर स्ट्राईकला क्षमता आहे. या फलंदाजामध्ये कधी पण सामना फिरवण्याची ताकद पूर्णपणे आहे. स्लॉग स्वीपचा हा फटका पाहतोय आपण पूर्णपणे पॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. स्कवलिक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल. आता पण जेवढ्या पण धावा धावपलकर पाहतोय सिंगलच्या स्वरूपात इथं मात्र आलेले आहेत. 2-4 अशी नाजूक स्थिती पोगाव संघाची. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगला प्रभावशाली कामगिरी, पण या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये 41 धावाचं लक्ष स्वीकारताना थोडासा बॅकफुटला पाहतोय आपण पोगाव संघाला. खेळण्यासाठी कल्पेश अजून एक क्रमांक 4 वर आलेला मधल्या फळीतला एक डेंजरस फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे पोगाव संघाच्या माध्यमातून. यास मात्र उंच असा फटका आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक धक्का. पोगाव संघाचा 30रा फलंदाज बाद. अतिशय चांगली जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण निंबोली संघाच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाज म्हणजे पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम मारा, त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून इथं मात्र भेदक मारा करतोय गोलंदाज. क्रमांक जर पाहिला आपण 5 वर सुदर्शन हा फलंदाज अजून एक दमदार खेळाडू ज्याचं नाव घेतलं जातोय. पोगाव संघाच्या माध्यमातून एक मोठी जबाबदारी घ्यावी लागेल इथं मात्र सागर याला, आणि चौफेर फटकेबाजीला प्रारंभ कधी करेल हे पाहायचं आहे. गोलंदाज निलेश सज्ज होताना एक विकेट प्राप्त केल्यानंतर निश्चित मनोधैर्य वाढलेला असेल या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू राईट मारतो विकेट. यास मात्र चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी मजबूर केलंय. काय लाईन आहे, काय लेंथ आहे, अतिशय अफलातून कामगिरी करताना. आणि निश्चित असं वाटते की गवली सर जर विचार केला आपण या सामन्याचा पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत पाहतोय आपण निंबोली संघाचं. बेधडक फटकेबाजी करावी लागेल इथून मात्र सागर. निंबोली संघासाठी शुभेच्छा आलेले आहेत राकेश भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेस पाहता वेगवान चेंडू पण लाईन चुकीची हाताळल्या गेली. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतर रेषेत अवांत धाव मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 5. 3 बाद 41 धावाचं लक्ष स्वीकारताना डगमळती सुरुवात आणि त्यातून मात्र अजून सावरताना दिसत नाहीये पोगाव हा संघ. यावेळेस मात्र हुक केलेला आहे. नियंत्रित फटका म्हणता येईल. स्कोलिक रिजनकडे थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचं रूपांतर होईल काय, आणि होय वेळ होती भरपूर. आणि या 2 धावेनी 1 शॉट म्हणजे इथं मात्र एकच धाव मिळणार. अतिशय छान पंचाची नजर सुद्धा आपण पाहतोय मैदानावर आहे, खेळपट्टीवर आहे. फक्त एकच धाव. या एका धावेनी संघ धावसंख्या पाहतोय आपण 6. अजून सामना जिंकण्यासाठी 35 धावाचं आव्हान पार करावं लागेल. आक्रमण करावं लागेल इथं मात्र. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पात्र उंचचा फटका आहे. क्लिअर होईल की मात्र हातात जाऊन विसावेल. अप्रतिम गेल आणि एक मोठा फलंदाज इथं मात्र बाद. दरम्यान शकील कबाडवाला साहेब यांचं आगमन झालेले, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान सरपंच मुरलीजी केणी साहेब, त्याचबरोबर जय बजरंग गोडसे यांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कारण ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांनी खास करून 2 मिक्सर आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपका बहुत बहुत आभार. अतिशय प्रतिम षटक हाताळतोय. अजून विकेट क्रमांक 2 प्राप्त करतोय गोलंदाज निलेश. पण कौतुक जेवढं करायचं तेवढं कम आहे. गवली सर ज्या प्रकारे आतापर्यंत राजा आणि त्यानंतर मात्र निलेश यांनी अप्रतिम मारा केलेल्या आपल्या संघासाठी. वेलकम सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. बहुत बहुत स्वागत है. याच पाथा फटका अजून मोठा आहे. यावेळेस पाथा चेंडू जाईल वाईट स्पीडकडे आवडतून भिरकावलाय आउट ऑफ पार्क आणि मोक्याच्या क्षणी हा षटकार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 41 धावाचं लक्ष्य स्वीकारताना धावसंख्या आहे ती 12 आणि मी आपल्याला घेऊन जातोय पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी गवली सराकडे. नक्कीच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गवली सरांना आपण ऐकणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक स्वागतानं सत्कार करून घेणार आहोत. मित्र, या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला अतिशय सुरेख अचूक साथ दिली, आमचे साथी गुणलेखक मॅन फ्रॉम खाडी जयेश तांगडी यांचे या ठिकाणी स्वागतानं सत्कार केला जाईल. तर मंचावर उपस्थित मान्यवर या स्पर्धेचे सर्व इंजिनियर विद्यमान सरपंच गोरसाई मुरलीधर भाऊ केने आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आमचे स्कोरर जयेश तांगडी यांचे या ठिकाणी स्वागतानं सत्कार करून घ्यायचा आहे. यस, आपण पाहतोय की या ठिकाणी स्वागतानं सत्कार केला जातोय. जयेश तांगडी फुलगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह मोमेंट देऊन यथाची स्वागतानं सत्कार केला जातोय. वेल डन जयेश, गुड जॉब. ओव्हर टू द डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश. सामना एक षटकार मारल्याने थोडंसं रोमांचक स्थितीमध्ये आलेलं आहे. कारण धावसंख्या झालेली आहे 12. अजूनही जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी येतोय शुभम. गोलंदाजी करण्यासाठी आणि खेळण्यासाठी सज्ज होणार आहे तुषार गायकर आणि 9 सेकंडला उभा आहे सुदर्शन. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स अपील केले जाते कॉड बिहाइंडचं आणि याचबरोबर शिवम याचे खेळ संपुष्टात. कॉड बिहाइंड. पडल्यानंतर बाउन्स झाला होता, अनपेक्षित बाउन्स आणि अप्पर कटचा अंदाज तुषाराचा होता आणि बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या. जोरदार अपील केलं होतं आणि आमचे पंच अजिम मामदुले यांचं बोट वर गेलं होतं आणि तुषार याची खेळी संपुष्टात आलेली आहे. इथं मात्र पाहतोय पण 5वा फलंदाज बाद होतोय आणि इथं मात्र एक काम करावं लागेल. गवली सर सुदर्शन याच्याकडे क्षमता आहे कारण की पहिल्या चेंडूचा सामना करताना एक कडक फटका खेळला होता आणि पूर्ण जबाबदारी यांच्या खांद्यावर असेल. त्याला स्ट्राईकवर जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. इथे मात्र पोगाव संघासाठी भावेश वारे आलेले आहे खेळण्यासाठी. टीम मीटिंग करायची नाही, यानंतर कुठल्याही प्रकारे टीम मीटिंग होणार नाही. शुभम याला मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल 6 धावांसाठी षटकार.
झालेले आहेत 18. 41 धावांचं लक्ष आहे. 18 धावा झालेल्या आहेत. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण अप्रतिम. 22च्या बॅटमधून षटकाराने मात्र खातं उघडतोय आणि ही जोडी एक खास आहे पोगाव संघासाठी. या जोडीवर खूप काही अवलंबून असेल पोगाव संघासाठी. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. शुभम हा चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या होते 19. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रंगतदार अवस्थेमध्ये सामना, नेट टू नेट फाईट. 5 फलंदाज जरी बाद झाले असले तरी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अशा प्रकारची गोलंदाजी पवार जी असते ही संघाला मारा ठरत असते. 10 चेंडू आणि 21 धावा, निम्मा पल्ला पार केलेला आहे. धावसंख्या झालेली 20. स्लोवर वन अपील केलं जाते क्वाड बेंचचं आणि याचबरोबर फलंदाज बाद. पण वेळ कमी घ्या. विकेट जरी पडला तरी मी निंबोली संघाच्या संगणकाला विनंती करेन की आपण एकत्र जमू नका, कारण की खेळ स्पीड दाखवायचं आपल्याला. यस, फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा आपण मिडल कॉन्फरन्स घ्यायची नाही, जागेवर थांबायचे. खास करून सीमा रेषेवर जे काही क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी कृपया जवळ जायचं नाहीये. नो मिडल कॉन्फरन्स. गवळी निश्चित कौतुक करावं लागेल. ज्या पहिला चेंडू फेकला होता अतिशय वेगवान चेंडू गतीमध्ये पाहिले आपण, त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस बघितला पण धीम्या गतीचा फसवा चेंडू त्या जाळमध्ये फसवलंय. तुषार आला आणि एक मोठा विकेट प्राप्त करतो या स्थितीमध्ये गोलंदाज शुभम. 6 फलंदाज बाद झाले, त्या खेळण्यासाठी मात्र आलेले आहे प्रवीण. सुदर्शन मात्र नॉन स्ट्रायकरला निराश. याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या बाजूने धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. पंच लेग बायचा इशारा करतायत. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या होते 21. अजून जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. फास्ट खेळायचं आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय वाटतं सुनील पवार, या षटकातले 2 चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत. निश्चित बरोबर. आणि या 2 मध्ये जर एखादा फटका मोठा बाहेर आला तर मात्र निश्चित पलटवार करेल पोगाव संघ, कारण की 2 चेंडूमध्ये एक तरी बाहेर फेकावं लागेल. इथून मात्र फलंदाज सुदर्शन याला, आणि सुदर्शन मध्ये क्षमता आहे ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय. तर गोलंदाज सज्ज होतोय शुभम. मारा करण्यासाठी समोर फलंदाज सुदर्शन. षटकारांनी खातं उघडलं होतं. बऱ्याच वेळेनंतर पाहतोय आपण स्ट्राईकला सुदर्शन याला, आणि काय चमत्कारिक फटकेबाजी करेल इथं मात्र सुदर्शन. याच पाहता फटका हवेत आहे, पण फटका फसतोय काय पाहायचं आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र गोलंदाज प्राप्त करतोय शुभम. आपण सहकार्य करा, कारण की विकेट जरी पडला तरी एकत्र जास्त जमवू नका. कृपया करून वेळ कमी आहे आणि आपला संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. वेळ तुम्हाला सुद्धा होतोय याचा पण विचार करायचा आहे. तर आता मात्र मितमनी गवळीचं पूर्णपणे वर्चस्व सामन्यावर जर पाहिलं आपण तर निश्चित निंबोली संघाचा प्रभावशाली कामगिरी पाहतोय आपण. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 7 चेंडूमध्ये 20 धावाची आवश्यकता. अजून सामना संपला नाही, कारण की क्रिकेटमध्ये म्हणतात जोपर्यंत शेवटची धाव बनल्या जात नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही तो ओव्हर भविष्याकडनं उचित ठरत नसतोय. गोलंदाज सज्ज होताना शुभम. एका चांगला तिखट मार आपण पाहिलंय. स्ट्राईकला असेल फलंदाज प्रवीण. यस्माता फटका मिडविकेट रिजनकडे आहे. ठीक आमच्या समोर चेंडू येतोय, दुसऱ्या दिवशी मागणी करतोय पण नकारतोय. चांगला थ्रो पाहिला आपण आणि एकच धाव. 6-19 धावाची आवश्यकता असं समीकरण. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाहतोय आपण आजच्या दिवसातला शेवटचा सामना. काय सुपर हिट आपण सामने पाहिले आज, आणि 2 चोटीचे संघ या आजच्या दिवसातला शेवटची लढत आपण पाहतोय. पोगाव विपक्ष निंबवली या दोन्ही संघादरम्यान धमाकेदार खेळाचं प्रदर्शन होतं, पण इथं मात्र निश्चित जवळपास पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण निंबोली संघाचा आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय राजा.
राजू येतोय, राज येतोय, ज्यांनी अतिशय अप्रतिम फटकेबाजी केली होती. या 2 षटकार खेचून जो आकार दिला होता डावाला, ते निश्चित निर्णायक ठरेल का हे पाहायचंय. यस, शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 19 धावा बनवायच्या आहेत. तर कोणता संघ क्वालिफाय होईल हे पाहणं अनिवार्य ठरेल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेलच. सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडूवर काय धमाका पाहतो आपण, ब्लास्ट पाहायला मिळालं, चेंडूला भिरकावलंय, आउट ऑफ पार्क. आता मात्र 5 चेंडूमध्ये 13, अजून सामना सोडला नाहीये. फायटिंग करतो इथे मात्र पोगाव संघ. सलाम करेन या खेळाडूला. किती फलंदाज बाद झाले याला महत्व नाही, मी आहे अजून खेळपट्टीवर हे दाखवतोय. आणि पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम गगनभेदी फटका मारतोय. यस, अतिशय सुरेख दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रवीण मात्र या ठिकाणी दाखवून देतोय की सामना अजूनही संपलेला नाहीये. तर शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 13 धावा. मी आदरणीय आत्मारामजी भोईर साहेबांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. सर्वप्रथम आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी परत विनंती करेन आदरणीय आत्मारामजी भोईर साहेबांना की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. हा चेंडू मात्र अपील केला जाते कॉड बेंच. जोरदार अपील, मात्र उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास कमी. चेंडू मात्र डॉट बॉल. 4 चेंडू आणि 13 धावा. यस, अशा परिस्थितीत जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तर हे संघासाठी कुठेतरी घातक ठरेल. मागच्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज बोलतोय राज. या वेळेस एक वेगवान चेंडू पुन्हा एकदा बीट केला जातोय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. आता मात्र डॉक्टर गवली सर, आपण जर समीकरण पाहायचं झालं तर शेवटचे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे 2 बिग राज या फलंदाजाने निंबवली संघासाठी दाखवले होते, तेच बिग या ठिकाणी दाखवावे लागतील प्रवीण या फलंदाजाला. व्हॉट अ मॅच. यावेळेस चेंडू शरीराचा वेध घेतोय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. यस, पंच शकील गोटी सरांचा या ठिकाणी इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आले. आणि आता मात्र समीकरण जे आहे आपण ऐकूया डॉक्टर गवली सरांच्या आवाजाने. आता मात्र दोन्ही चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. जे काम राज यांनी केलेलं आहे ते काम करावं लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 2 षटकारांची आवश्यकता आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. यस, 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू सीमारेषेबाहेर षटकाराच्या स्वरूपात पाठवावे लागतील. कारण 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज बोलतोय. यस, अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव झालाय, बीट केलं गेलं त्या फलंदाजाला. आणि आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अतिशय दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. राज बोलतोय. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. यस, वाईट चेंडू आहे. 1 धाव पलून काढली आहे. तर 1+1 2 धावा मिळाल्या. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आहे विजयासाठी. छक्का नाही तर दस्सा मारावा लागेल. मात्र गवली सर, मागच्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे आपण पाहतोय की चलनामध्ये जुन्या 1000-500च्या नोटा चालत नाहीये, त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये दस्सा चालत नाहीये. शेवटचा चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी संघ विजयी झालाय. आई वज्रेश्वरी निंबवली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच
ज्याने अगदी शेवटच्या क्षणी 2 षटकार मारले होते तेच खऱ्या अर्थाने निर्णायक ठरलेले आहेत आणि शेवटचे षटक जे हाताळलेलं आहे अप्रतिम गोलंदाजी केलेली